सगळ्यांनी शांत बसा आणि सगळ्यांनी व्यवस्थित दाद द्या, कारण आज आपण इथं जमलो आहोत. आशाताईंचा आपला वाढदिवस आहे आणि तोही 71वा. त्यांना गाण्याची अतिशय आवड असल्यामुळे आज आपण त्यांना कला संगम ग्रुपतर्फे त्यांच्या पूर्ण चौधरी परिवाराने ठरवलं की त्यांना संगीतमय मेजवानी द्यायची, त्यांची संध्याकाळ संगीतमय करायची. त्याच्यामुळे आपण आता हा सुरू करतो आहे कार्यक्रम. हा कार्यक्रम 2 भागात आहे. आज गुरुवार असल्यामुळे आपण काही दत्ताची गाणी आधी सादर करणार आहोत आणि ते कृपया शांतता राखा प्लीज. आणि दुसरा जो कार्यक्रमाचा पुढचा भाग राहील तो शतायुषी भव म्हणून आशाताईंच्या आवडीची जी सिनेमाची गाणी आहेत किंवा मराठी गाणी आहेत, हिंदी गाणी आहेत, त्याचा एक आपण छोटासा वेगळा कार्यक्रम करणार आहोत. तर आता आपण आधी सुरू करत आहोत दत्त आराधना हा दत्तगीतांचा कार्यक्रम. नमस्कार दत्त भक्तहो. कला संगम ग्रुप N4 छत्रपती संभाजीनगर दत्त आराधना या कार्यक्रमात मी कार्यक्रमाची निर्माती सौ मुग्धा श्रीराम कुलकर्णी आमच्या संपूर्ण टीमसह आपलं स्वागत करीत आहे. आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे दत्त आराधना. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते, कारण या दिवशी प्रदोषकाळी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3ही देवांचे अंशरूपाने एकरूपत्व या अवतारात आहे. इसवी सनाच्या 5व्या शतकापासून दत्तात्रेय हे पुराण वाङ्मयात प्रसिद्ध आहे. पौराणिक मान्यतेनुसार श्री दत्तात्रेय भगवंत विष्णूचा 6वा अवतार मानले गेले आहे. दत्त जन्माची कथा सगळ्यांनाच माहिती आहे. भगवान विष्णू म्हणतात की अत्री ऋषींच्या पुत्रप्राप्तीच्या आकांक्षेच्या तपस्येवर प्रसन्न होऊन त्यांची आकांक्षा पूर्ण केली गेली. अत्री याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी त्रिगुण नाही ते ठिकाण. त्रिगुण याचा अर्थ उत्पत्ती, स्थिती आणि लय. आणि अनुसूया म्हणजे जिच्या ठाई असूया नाही किंवा जिच्या ठिकाणी दोषदृष्टी नाही, जिला कुठेही दोष दिसत नाही अशी. तर अशा या अत्री आणि अनुसूया यांचा पुत्र अत्रिनंदन ज्या वेळेला ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे भिक्षा मागण्यासाठी आले, त्यांनी मागितलेली भिक्षा, त्यांनी घातलेली अट आणि त्या अटीची पूर्तता करताना त्यांचे
ऋषींना सांगताना अनुसूया माता असं म्हणाली, स्वामी देवेन दत्त. याचा अर्थ असा की स्वामी देवाने दिलेली बाळे. आणि यावरूनच अत्री ऋषींनी या बालकांचे नामकरण दत्त असे केले. तर अशा या अत्रिनंदनांना वंदन करून आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. या पदाची रचना कोणी केली याबद्दल माहिती नाही, पण अतिशय सुरेख अशा या पदाला आपल्यासमोर सादर करीत आहे कला संगम ग्रुपच्या सर्व सदस्य. अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार. अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी ब्रह्मसार.
प्रत्येक देवतेचे उपासना शास्त्र असते. दत्त उपासनेची एक विशिष्ट पद्धत आहे. पूजेची सुरुवात करण्याआधी स्वतःला अनामिकेने उभे 2 रेषांचे गंध लावावे. दत्ताला जाई निशिगंधाची फुलं व्हावी. गुरुवार हा दत्ताचा पूजनीय वार आहे. असाच एक गुरुचा महामंत्र पण आहे. आपणही या महामंत्राचा गजर करून दत्तगुरूंचे स्मरण करूया व या नामामृताचा अमोल ठिबा जतन करूया. या गीताचे कवी आहेत सुधांशू आणि याला संगीत आणि स्वरसाथ चढवला आहे आणि कराडकरांनी. तर ऐकूया हे भक्त. दत्तगुरूंची उपासना करताना स्मरण करताना आपण इतके दत्तमय होतो की आपल्याला जाणी मनी स्वप्ने श्री दत्तगुरूच दिसतात. ते आपल्या अवस्थेचं वर्णन या वेळेत यापेक्षा काय वेगळं असू शकतं तर ऐकूया ते भक्तिगीत. Thank
सांसारिक कष्ट. कृपया शांतता राखली तर आम्हाला निवेदन आणि गाणी म्हणता येतील, तर कृपया शांतता. सांसारिक कष्ट, जबाबदाऱ्या, ताण, भीती अशा अनेक भावनांमध्ये आपण अडकतो आणि मनाचा ताण हलका करण्यासाठी दत्तगुरूंना साकडे घालतो. असेच साकडे घातले आहे आर्यन पराडकरांनी आणि आम्ही ते आपल्या समोर सादर करतो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. कापलो घड्या विविधताचे बहुविध आचरणो पाचे. मनाच्या संकल्प विकल्पे काळेज थरथर थरकापे. कितीतरी घेऊ जन्म फेरे सावळ्या मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. तुम्हाला कामकाज लोक वाट पाहू कुठवर पर्यंत. प्राण आला कंठागत कितीतरी पाशी अंत. दिनाची करुणा येऊ द्या हो नाथा मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. संसाराचा आवडवा कितीतरी आम्ही सोसावा. वेड लागले अजिवा कोठे नव्हे विसावा. आपुल्या गावा तरी द्या हो दयाळा मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. स्वामी मला भेट द्या हो दयाळा मला भेट द्या हो. सावळ्या मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. स्वामी मला भेट द्या हो. स्वामी मला भेट द्या हो. भेटीने मन तृप्त झाले. एकमुखी दत्तमूर्तीची पूजा 12व्या शतकापर्यंत होत होती. 13व्या शतकापासून मात्र त्रैमूर्ती दत्ताची उपासना सुरू झाली. पण भागवतात त्रैमूर्तींनी अत्रि ऋषींना असे सांगितले की तुझ्या एकतत्वाचे पुत्रप्राप्तीसाठी ध्यान करीत आहे. त्याच तत्वाचे आम्ही तिघे अंशरूप आहोत आणि त्या देवांनी त्रिमूर्ती रूपात उत्क्रमित होऊन श्री दत्तात्रेय अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रदोषकाळी जन्माला आला. एकमुखी दत्ताचे त्रिगुणात्मक त्रैमूर्ती असे स्वरूप आहे. त्रैमूर्तीत समाविष्ट असणाऱ्या देवतांचा अंशिक अंश दत्त जन्मास कारणीभूत आहे. दत्तप्रभूंचा हा अवतार भगवंताच्या इतर अवतारांप्रमाणे गृहस्थाश्रमी नसून अवधूत शांत बसा 2 मिनिटं. खूप आवाज येतोय. अवधूत अवस्थेत भ्रमण करणार आहे. म्हणूनच दत्तात्रेय हे केवळ गुरुदेव नसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आहे. मूर्ती एकमुखी असो किंवा त्रिमूर्ती असो, दत्त संप्रदायात दत्तपादुकांना पण तितकेच महत्त्व आहे आणि म्हणूनच मनाला ओढ लागते ती गुरुभजनाची, गुरुचरणाची. उपासना कोणत्याही प्रकारची असो, आपले मन तितक्याच प्रसन्नतेने गुरुभजनी लागते आणि आपण भजनात तल्लीन होतो. मग ते भजन सुरेश वाडकरांनी गायलेले असो किंवा स्वप्नील पारगावकरांनी. भावभक्ती ओतप्रोत भरलेले हे भजन आपण आहे.
दत्तगुरूंची आपण वेगळी बरीच माहिती घेतली. दत्तगीते गाणारे बरेच आहेत, गायक बरेच आहेत. पण प्रामुख्याने दत्तगीते म्हणले की पूर्वीच्या काळातील म्हणजे 60च्या दशकातील एक नाव आपल्याला आजही परिचित आहे आणि ते म्हणजे आर्यन पराडकर. परंतु दुर्दैवाने त्यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. तसेच 80च्या दशकातील दत्तगीते सादर करणारी त्रयमूर्ती उदयास आली. गीतकार प्रवीण दवणे, संगीतकार नंदू होनप आणि गायक अजित कडकडे यांच्या भक्ती संगीताने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. कारण यांची श्री दत्तात्रेयांवर नितांत श्रद्धा होती. त्यातील अजरामर अशी दत्ताची पालखी आम्ही आता सादर करीत आहोत. हे गीत प्रवीण दवणे यांनी लिहिलं असून त्याची चाल नंदू होनप यांनी लावली आणि अजित कडकडे यांनी हे पालखीचे गीत गाऊन अजरामर केले. प्रत्येक मैफिलीचा समारोप या पालखीने व्हायचा. दत्तगुरू व स्वामी समर्थांचे नामस्मरण करीत असताना नंदू होनप यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. ही जणू दत्तगुरूंचीच इच्छा. होनपांनी आपलं प्रत्येक यश गुरूच्या चरणी अर्पण केलं आहे आणि याचंच तर कदाचित हे फळ असेल. तर अशा या संगीतकाराला आदरांजली वाहून आम्ही ही पालखी सादर करीत आहोत.
दत्त भक्ती झाली, दत्त महिमा झाला, दत्त भजन झालं, दत्त पालखी झाली. आता आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येत आहोत आणि आता आपण दत्तगुरूंचा गजर करणार. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु
खास सिनेमाच्या गाण्यांचा कार्यक्रम आम्ही एक 20 मिनिटाचा कार्यक्रम तो सादर करतो. हॅलो मैत्रिणींनो, दत्त आराधना झाली, देवाचं नाव घेऊन झालं. आता जरा वेगळा कार्यक्रम. आज आशाताईंचा वाढदिवस आहे आणि तोही 71वा. चौधरी कुटुंबाने मिळून ठरवलं की आजची संध्याकाळ संगीतमय करायची खास आशाताईंच्यासाठी. आणि दत्तगुरूंना स्मरण करून आता आम्ही त्यांच्या आवडीचा पुढचा कार्यक्रम सुरू करत आहोत. त्यांना सगळ्यात आवडणारी गोष्ट आशाताईंना कोणती, तर सिनेमा. फर्स्ट डे फर्स्ट शो हा पाहिलाच पाहिजे. नाही पाहिला तर निदान दुसरा. हे आशाताईंचं सगळ्यात आवडती गोष्ट. आणि म्हणून आम्ही त्यांच्या आवडीची काही गाणी आता सादर करणार आहोत. तर कार्यक्रमाला सुरुवात करतोय. एखादं छोटंसं बाळ जेव्हा या जगामध्ये जन्माला येतं, त्याच्यावर पहिला संस्कार त्याच्यावर जो होतो तो होतो बारशाचा. त्या बारशाच्या निमित्ताने त्या जीवाला एक वेगळी ओळख मिळते आणि तो आनंद हा बाकीच्यांचा असतो, त्या जीवाला काही कळतच नसतं. तो त्याच्या आयुष्याचा पहिला उत्सव असतो. आणि तेच ती लेक असेल तर तो उत्सव कसा असतो, ते कौतुक कसं असतं, हे आपण या पाळण्यातून आलो. आता तीच लक्ष्मी हळूहळू मोठी होते. शिक्षण, संस्कार, व्यवहार आणि नात्यांची सुद्धा तिला जाणीव होते. शिक्षण होत आलं की मग वेध लागतात ते तिच्या लग्नाचे. आणि हा तिच्या आयुष्यातला दुसरा उत्सव. तिचं लग्न ठरतं, लग्न होतं आणि मग आपल्या घरातून माहेरून सासरी जाताना तिच्या आईसोबत तिच्याही आठवणी दाटतात आणि ती काय म्हणते ते आपण आता ऐकूया. उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहली जो ऊंचे पार करांगे. उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहली जो ऊंचे पार करांगे. बाबा मैं तेरे मन का टुकड़ा हूँ, तेरे दिल का
आणि सहज मागे वळून पाहताना काही आठवणी येतात. अनेक वाढदिवस मागे पडतात आणि अशाच एका कातर वेळी मागचे दिवस तिला आठवतात आणि तिच्या मनात येतं. ती सुद्धा लेकीच्या भूमिकेतून आईच्या भूमिकेत कधी गेली हे तिचं तिलाही कळत नाही. मुलं छान प्रगती करतात आणि जेव्हा मुलांचं कौतुक पाहायची वेळ येते तेव्हा मुलंच आपल्या आईचं काय कौतुक करतात ते आपण सांगितल्याकडून ऐकू. आईबद्दलचं कृतज्ञता व्यक्त करणारा असा ते गाणं आम्ही चालवतो. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उससे दादा की पहचान
माऊलींची गर्दी मनात झाली असेल तर ते काय म्हणत असतील आता ऐकूया वंदनाच्या तोंडात. देव जरी मज कधी भेटला, देव जरी मज कधी भेटला, मागवे ते माग म्हणाला, मागवे ते माग म्हणाला, म्हणेन प्रभू रे माझे सारे, म्हणेन प्रभू रे माझे सारे, जीवन देई मम बाळाला, देव जरी मज, देव जरी मज, देव जरी मज कधी भेटला. मैत्रिणींनो, अशा प्रकारे आयुष्य पुढे पुढे जात असतं आणि बोलता बोलता 70 येतं अशा त्यांची. आणि मग काय, मुलं ठरवतात की आईला सरप्राईज द्यायचं. मग सुरू होतात तिच्या नकळत तिला आवडणाऱ्या गोष्टींची जुळवाजुळव, तिला आवडायचे पदार्थ, तिच्या आवडत्या रंगाची साडी, तिचा गोटावळा यांच्या याद्या तयार होतात. परस्पर आमंत्रणं दिली जातात आणि त्याच्याबरोबर प्रेमळ निरोपही जातो. आईला सांगू नका, आईला सरप्राईज द्यायचं. कारण आयुष्यभर तिने आपल्यासाठी अनेक प्रसंगी मनाला मुरड घातली आहे, त्याग केला आहे आणि त्याच्याबरोबर जे संस्कार तिने आपल्याला दिले की त्याच्यामुळे आपलं आयुष्य छान झालं आहे, उत्तम झालं आहे, त्यातून कृतज्ञ होण्यासाठी असतो हा प्लॅन. आणि मग येतो तो वाढदिवसाचा दिवस. सकाळपासूनच एक एक सुखद धक्के आईला दिली जातात आणि सिनेमाला जायचं आहे असं सांगून आईला हॉलवर आणलं. आणि हॉलवर आल्यावर तिथला सगळा सोहळा पाहून ती भारावून जाते आणि तिच्या मनात काय विचार येत आहेत ते आता आपण ऐकूया. सूरज कब दूर गगन से, चंदा कब दूर किरण से, खुशबू कब दूर पवन से, कब दूर बहार चमन से, बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है.
आशाताईंना त्यांच्या वाढदिवसाबद्दल कला संगम ग्रुप त्यांच्या आवडत्या गीतांची मेडली ऐकवणार आहे. आमच्या ग्रुपकडून त्यांना हे आवडीचं गिफ्ट, काही हिंदी तर काही मराठी गाण्यांची मेडली आपण आता ऐकूया. मैं कभी मैं कभी बतलाता नहीं और तेरे से डरता हूँ मैं कभी बतलाता नहीं और तेरे से डरता हूँ यूँ तो मैं दिखलाता नहीं तेरी परवाह करता हूँ मैं यूँ तो मैं दिखलाता नहीं तेरी परवाह करता हूँ मैं तुझे सब है पता मेरी माँ तुझे सब है पता है ना माँ एक 5 मिनिटाचा कार्यक्रम राहिला, कृपया शांत बसा. 5च मिनिटाचा आहे. जिंदगी प्यार का गीत है इसे हर दिल को गाना पड़ेगा जिंदगी प्यार का गीत है
जीव